चला जोरदार प्रेक्षक टाळ्या मारा. सुपर ओव्हर बघायला मिळते. काय मॅच झालाय. खऱ्या अर्थाने मॅचला कलाटणी दिली होती. निश्चितच एकाच षटकात फक्त 3च धावा दिल्या होत्या. चला जेव्हा आता गोलंदाज तुम्हाला बघायला भेटतो महेश नावाचा गोलंदाज. महेश नावाचा गोलंदाज बघा. सुपर 6-6 एकच ओव्हर 6-6 चेंडू बघायला मिळेल. जोरदार प्रेक्षक टाळ्या मारायला पाहिजे. तारापूर प्लेयर्स पहिली काय रोमॅन्टिक मॅच मिळाली. चेतन मोहितेने सामन्याला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली होती पण शेवटचा थोडासा अनुभव नव्हता त्या खेळाडूला. त्याचं देखील कौतुक करायला पाहिजे. पहिलं वर्ष आहे. यंगस्टार तुम्हाला बघायला मिळतात पण ज्या आयोजनाची पोचपावती 100पेक्षा 1000 पटीने चांगली बघायला मिळते. महेश पहिला चेंडू टटवला. खाली टप्पा टाकला. एक धाव तो बघायला मिळते. इथे बघा स्क्वेअरचा खेळू येईपर्यंत एक बघायला मिळते. सुंदर क्षेत्रक्षण. ओहो इथे बाकी जादू बघायला मिळते. जादूचं खरं नाव जर घेतलं तर पाहायला मिळते ते आतिश. गुड वर्क खरं बॉलिंग साईड. काय सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. चला निश्चितच आमच्या अनिकेत राऊत यांचं इथे आगमन बघायला मिळते. ताई पॅकरचे सर्वसेवा वंदेश पाटील उमरोळी. खूप वर्षानंतर आम्हाला वंदेश पाटील बघायला मिळतात. साईग्राम मंडळाचे आमचे वंदेश पाटील हे देखील तुम्हाला बघायला मिळतात. अंकुश भोईर आम्हाला बघायला मिळतात. या अंकुशजी या. वंदेजी खूप वर्षांनी दर्शन तुमचं झालं. मनापासून खूप बरं वाटलं आज बघून तुम्हाला. काय तुम्ही क्रिकेट खेळात BRC मध्ये स्लिप झाला. तुम्हाला झालेली ती इंजुरी आज देखील प्रत्येकाच्या मनामध्ये बघायला मिळते. एक सुपर ओव्हर बघायला मिळते. या 2 चेंडू 2 धावा. आपण सुपर ओव्हर बघत आहात. पुन्हा एकदा महेश आपल्या चक्राला पुढचा चेंडू. गुड बॉलिंग. काय क्लास दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळते महेश यांच्याकडनं तुम्हाला. 27 वर्षाचा अनुभव आज आपल्या पाठीची बाग असताना आपण एका साईडला MK ब्रदर्स आणि एका साईडला रेड चिप असं बघत सुपर ओव्हरचा संग्राम इथे बघत 3 चेंडू टाकलेत आणि फरक धावसंख्या आहे ती 2. पुन्हा चेंडू टटवला आहे. सरळ चेंडू जातो लॉंग ऑनच्या रिझनला. एकच धाव बघायला मिळते. गुड बॉलिंग वर्क फ्रॉम महेश राऊत. काय सुंदर पद्धतीने गोलंदाजी टाकत असताना सुपर ओव्हरचा थरार इकडे बघायला मिळतोय. 4 चेंडू 2 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 3 धावा. माफ कर 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. अतिशय रोमांचक सामना इथे तुम्हाला बघायला मिळतोय. चेतन मोहितेचं 6वं षटक 3 धावा 2 गडी बाद. गुड बॉलिंग वर्क. चेतनचं जेवढं कौतुक करा तेवढं कमीच. गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू. काय सुंदर गोलंदाजी हाताळलाय महेश आणि मनापासून महेशचं कौतुक करायला पाहिजे. निलेश फायटर संघाकडून खेळताना पण आज बाकी आपल्या गावासाठी खेळताना बघायला मिळते. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग वर्क. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. 5 चेंडूमध्ये पण 3च धावा दिल्यात. अनुभव दाखवताना एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर आपण म्हणतात तशा पद्धतीने पाहायला मिळते. ओहो शेवटचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उडवला आणि सरळ 6 धावा. आणि इथे बाकी खेळाडूला बक्षीस नाही आहे. खेळाडूला बक्षीस नाही. कोणीही कॅच पकडा. गॉगल मिळवा. एका हातात कॅच घ्या. पहिल्या चेंडूपासून असलेले हे मोठं ऑफर तुम्हाला इकडे बघायला मिळते. 10 धावा विजय. खेळाडू नाही आहे. 10 धावा तुम्हाला करायच्या आहेत. थांबूया. कंप्लीट इनिंग होऊन द्या. आपण ब्रेकमध्ये करूया. चला आपण जातोय. खरोखरच मी विनंती करतोय यतीन जाधव साहेब आणि किरण जाधव साहेबांना की अनिकेत राऊत साहेब या. आमचा हा स्वीकार तुम्ही स्वीकारायचा. ज्या पद्धतीने तुम्ही क्रिकेट क्षेत्रामध्ये काम करून असंख्य पालघर तालुक्यातल्या खेळाडून आज मोठ्या पटलावर पाहिलं आणि बघता महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या क्रिकेटमध्ये जे आपले पालघरचे खेळाडू बघायला मिळतात. तुम्ही करत असलेले संघर्ष, तुम्ही करत असलेलं एक चांगलं काम आणि आज तुम्ही या TCPL तारापूर क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये आलात पहिल्या वेळेस. त्याबद्दल तुम्हाला सन्मानित केलं जाते. मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि खऱ्या अर्थाने एक तुम्हाला मोमेंटो दिला. हा मोमेंटो तुम्हाला न्यायचा आहे. बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही मोमेंटो ठेवत असतात पण हा मोमेंटो तुम्हाला खरोखर न्यायचाच आहे. एक आठवण तुमची असायला पाहिजे. आणि खरोखरच एक मोठा उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आपण ज्याला पाहिलं तर तुम्हाला ताई पॅकरचा बघायला मिळतोय. आता बाकी आम्हाला उमरोळीचे माजी खेळाडू वंदेजी यांना आज आम्हाला बघायला मिळते. खूप वर्षानंतर वंदेजी तुमचं दर्शन झालंय. आणि पहिल्याच साई ग्रामविकास उमरोळीच्या मैदानावर लाख मोलाची स्पर्धा
जी तुमच्याकडनं बघायला मिळाली ती खऱ्या अर्थाने आपण बघितली तुमच्यामुळे झाली. या वंदेजी तुम्हाला सन्मान करताना आज देखील आम्हाला तारापूर खूप खूप आनंद होतोय. ज्या पद्धती तुम्ही क्रिकेटला पुढे नेलं, आपल्या भागातल्या लोकांना मोठा आणि प्रत्येक संघात 2 पॅकर आणायची सवय ही तुम्ही लावली. कारण खऱ्या अर्थाने तिथून पॅकर बघायला मिळेल. मायाची उबदार शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन इथे बाकी सन्मानित करा. तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल ह्या तारापूर क्रिकेट प्रेमीमध्ये तुला मनपासून स्वागत करते. हेच प्रेम आमच्या तारापूर आणि पालघर क्रिकेटच्या वासून असायला पाहिजे. चला इथे बघा आमचे आदरणीय प्रशांत ठाकूर यांना देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. या प्रशांतजी ठाकूर साहेब आमचा मनापासून हा तुम्ही सत्कार स्वीकार. या प्रशांतजीकडे खरोखर तुमचं देखील खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. तुम्ही या तारापूर प्रेमीमध्ये आलात त्यामुळे तुमचं देखील मनापासून आम्ही इथे पुष्प घेऊन तुम्हाला सन्मानित करतो. बघा हे एक मोठं जो व्यक्तिमत्व ज्यांनी क्रिकेटसाठी सर्वस्व केलं असं पाहायला मिळत आहे. अंकुश भोईर साहेब आमचे अंकुशजी या ना. त्याला देखील अंकुश भोईर आमचे वन मॅन शो जो पंचाळी अंडर आमचा आपण संघ पाहिलाय त्या संघाचे मनापासून सर्वस्व ज्यांना आपण बघितलं. बघायला पहिला चेंडू टटवला इथं 6 धावा आपण अंकुश भोईर यांना पाहत आहात. ओहो काय फिल्डिंग वर्क बघायला मिळते. अंकुश भोईर वन मॅन शो पंचाळीचे आमच्या सर्वस्व अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्यांनी सर्वात जास्त ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला अशा संघाचे संघमालक आपण बघा तर या स्थानापन्न अंकुश भोईर मॅम पंचाळी. पहिला चेंडू 2 धावा बघायला मिळेल. गुड फिल्डिंग वर्क ज्यांनी केलं. 1च धाव हर्ष नाईक कडनं बघायला मिळेल. 5 चेंडू 9 धावा 10 धावा विजयासाठी करायचे आहेत. सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अक्षयाने षटकार मारला म्हणून तुम्हाला त्या 9 धावा बघायला मिळाल्यात. करूया मरोची स्थिती एका साईडला अनुभवी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो केतन. आहा चेंडू टटवला इथे बाकी खेळाडू जातोय. अप्रतिम झेल अक्षयच्या हातामध्ये इथे पकडलाय. मोठा झटका बघायला मिळतोय आणि बाद झालाय तो गौरव नावाचा खेळाडू. काय दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत बघितलं गेलं की कशा पण झेल घेतला, निरीक्षण केलं आणि अंतिम क्षणी उंच झेप घेतली आणि झेल आवाकात केलाय. अक्षय मोठा खेळाडू आहे. प्रदीर्घ अनुभव त्याच्या पाठीशी. मागील 27 वर्ष निलेश पाटलाची सेवा केली. वय वर्ष 12 असताना त्यांनी संघात स्थान मिळवलं आहे आणि असे तुम्हाला अनेक खेळाडू बाकीकडे बघायला मिळतात. खरोखरच मंचावर बघत असाल तर एक मोठे क्रिकेट ग्लॅमर ज्याने आणलं तशा पद्धतीने अनिकेत राऊत तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला निश्चितच आमच्या उमरोळीचे सर्व साईग्रामच्या आम्हाला बघायला मिळतात. एका साईडला बघितलं वन मॅन शो अंडरआर्मचं मोठं संग्राम ज्याने आणलं असे असंख्य एखाद्या आम्हाला प्रशांतजी बघायला मिळतात. तो खरोखर अनंक्य मानवर आणि थोड्याच वेळात दादूस नावाचे मोठे कलाकार बिग बॉक्स फेम आपल्याकडे येत आहेत. खरोखर दादूचं मोठी प्रेम ह्या तारापूर गावावर आहेत आणि ते सेलिब्रिटी म्हणून येत नाही, ते एक माझं हक्काचं गाव म्हणून इकडे येतात कारण ही खरी सेलिब्रिटी आहे. आणि आदरणीय यतीनजींचे वडील खरोखर त्यांच्या खूप प्रेमात पडलेत आणि ते आमच्या वसंतजीच्याच प्रेमात पडलेत. त्या प्रेमाखातीर ते इकडे येतात. थोड्याच वेळात ते आपल्याकडे पोहोचतील. मस्तान नाक्यापर्यंत आलेले आहेत आणि येत्या थोड्याच वेळात महाराष्ट्राचे सुपरस्टार कोळी गीतचे बादशाह आणि बिग बॉस फेम आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटची जोडी मैदानात कारण 3च खेळाडू आपण सुपर ओव्हर पाठवत असतात आणि आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो खेळाडू दीपक. हो इथे बाकी दीपकने केला. स्ट्राईक मिळाला तर इथे स्ट्राईक इम्पॉर्टंट आहे. महेशच्या हातामध्ये स्ट्राईकने फलकात धावसंख्या ती 2. आता 3 चेंडू 8 धावा. काय दर्जेदार स्पर्धा खेळीत पहिलंच वर्ष केलं. रसिक मायबाप प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. एका हाताने कॅच पकडा आणि पाटली चष्मा लागून गॉगल मिळवा ही पहिल्या चेंडूपासून वापर महाराष्ट्रातला मला वाटतं इतिहासामध्ये पहिली मॅच अशी असेल की पहिल्या चेंडूपासून तुम्हाला प्रेक्षकांना गॉगल दिलं गेलंय. इथे बाकी मी 6 धावा जात आहेत. या 6 धावांची धावसंख्या होते ती 8 धावा. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावाची आवश्यकता. फुल टच चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला महेश या फलंदाजाने. टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर. टाय झाली तर पुन्हा सुपर ओव्हर. चला पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताला चेतन. खरोखर महेश याने अब्सोल्युटली गुड कॅप्टन्सी केली 61 धावा डिफेंड करण्यासाठी. हलक्या बॅटरी झोडून काढला. 1च धाव तिकडे बघायला मिळते. थोडीसं खराब क्षेत्ररक्षण आणि बघता ओ गरीबात इथे टाय झालाय. पुन्हा टाय झालाय.
तीन बॉलचा सुपर ओव्हर, 3 बॉलची सुपर ओव्हर होणार. काय एक ओव्हर ओके. ही 3 बॉल हीच नावं, एक ओव्हर हीच नावं सांगितले. 3 बॉलची ऍग्री आहेत ते. एक ओव्हर अंधार होईल भाऊ, अजून 2. काय ना काय. चला, 1 ओव्हर हीच नावं कंटिन्यू आहेत दोन्ही संघाकडनं. थोडी घाई करायला लागेल. चला, इंडिया आणि अफगाणिस्तानची आठवण झाला इकडे. अशाच पद्धतीची मॅच आपण बघितली होती आणि आजच्याच तारखेला ती मॅच झाली होती. म्हणजे दीपक भाऊ, ही जी TCPL आहे, ही जी स्पर्धा होणार आहे, अशी संघर्षपूर्ण स्पर्धा होणार आहे. सहजासहजी कोणीच जिंकणार नाही, त्यांना मेहनत करूनच जिंकायला लागेल, हे याच्यावरून सिद्ध होत आहे. नो डाऊट निश्चितच. कारण प्रत्येक संघामध्ये मोठमोठे खेळाडू बघायला मिळतात 8 वर्षापासून. चला, घाई करा प्लीज. आमचे मित्र अनिकेत राऊत, जे आपल्या पालघर जिल्ह्याचा संघ पूर्ण महाराष्ट्र तसेच पूर्ण देशभर फिरवतात आणि PDPLचे जी त्यांनी संकल्पना पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, त्याचे जे सर्व आहेत अनिकेत राऊत हे या स्पर्धेसाठी आलेले आहेत. त्यांना मी 2 शब्द आपले विचार मांडण्याची विनंती करतोय. नमस्कार. तारापूर क्रिकेट प्रीमियर लीग सर्व आयोजक आणि पूर्ण कमिटी आणि या टुर्नामेंटसाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे सर्वांचं मनपूर्वक मी आभार